हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज आम्ही जाणार आहोत अक्कलकोटला. तर एक गुड न्यूज आहे, ते तुम्हाला मी शेवटी सांगणारच आहे. तर व्लॉग कंटिन्यू करा. व्लॉग कोणीही स्किप करू नका. मुलं पण रेडी झालेले आहे, तिकडे मी पण रेडी झालेली आहे. अंघोळ वगैरे स्वच्छ आमचे 4लाच आम्ही अंघोळ वगैरे करून घेतलेली आहे. घर स्वच्छ पुसून घेतलं आणि मी स्वामींचीही घरातली आमची पूजा छान अशी करून घेतली. लवकर उठून घरातली पण पूजा छान करून घेतली आणि आज आम्ही जाणार आहोत गाणगापूर आणि अक्कलकोट, 2 ठिकाणी जाणार आहोत. पण कसं लवकरच निघलं ना, आपण लवकर जातो, नंतर खूप ऊन असतं आणि आता उन्हाळ्याचा दिवस म्हणलं ना, खूपच अवघड होतं बाहेर जायचं म्हणलं तर. इकडे रेडी वगैरे झालेली आहे. सिंपलच साडी वेअर केलेली आहे, कारण की प्रवासामध्ये एक तर ड्रेसच घालणार होते, पण म्हणलं आता स्वामींकडे जाणार आहोत तर छान वाटतं. साडी वगैरे घातली ना मस्त वाटतं, असं आहे. मग त्यामुळे मग रेडी वगैरे झालात आणि इकडे गोलू आणि स्वयं पुढे बसलेले आहेत पप्पांजवळ. यावेळेस मी मागं बसले आणि सकाळचं वातावरण एवढं छान होतं ना, की काय सांगू तुम्हाला. सगळे लोक ना एक्सरसाइज करायला सकाळ सकाळ बाहेर असतात. वारं पण एवढं सुंदर सुटलेलं होतं आणि मला जर सांगायचं म्हटलं ना, मला सकाळचा प्रवास खूप आवडतो. दुपारचा प्रवास एवढा म्हणजे थोडंसं हेच होतं मला, की उन्हाचं नको वाटतं प्रवास करायचा, पण जेवढा सकाळ असेल ना, तेवढं पहाटे पहाटे प्रवास करायला खूप छान वाटतं. इकडं आहोंनी CNG वगैरे भरून घेतली, कारण की लांबचा प्रवास आहे आणि गाणगापूर थोडंसं लांब पडतं इथून. 4-5 तासाचा तरी आय थिंक रस्ता असेल. तर त्यामुळे मग CNG वगैरे फुल भरून घेतली आणि हा जो आहे ना व्ह्यू तुम्हाला दिसत आहे, हा गाणगापूरला जातानाचा व्ह्यू आहे. गुलबर्गा झाल्यानंतर असा काही व्ह्यू मग थोडासा मी शूट करून घेतला. एवढी ग्रीनरी आणि एवढं सुंदर वाटत होतं ना, तर खरंच खूप छान वाटलं. आणि गाणगापूरला तर आम्ही खरं सांगायचं झालं तर 9 वाजले असतील आय थिंक आम्हाला. 9, 9:30, 10 वाजले आम्हाला. मग इकडे पोहोचलो आहोत आता गाणगापूरच्या मंदिराला आणि खरंच एवढं छान वाटतंय ना, एवढं प्रसन्न. खूप दिवसाची इच्छा होती गाणगापूरला यायची, खूप दिवसाची. आज पहिल्यांदाच मी गाणगापूरला आलेली आहे. अक्कलकोटला तर आम्ही रोजच जातो, म्हणजे कधीही जातो वर्षातून 2-3 वेळा. आम्हाला जेव्हा पण स्वामींची आठवण आली ना, मी तेव्हा जातो. तर हे आहे मंदिर, गाणगापूरमधलं मंदिर. दत्तगुरू महाराजांचं मंदिर आहे आणि कुठली भूत बाधा काय असेल ना, इथे आल्यानंतर निघून जातो असं म्हणतात सर्वजण. आणि मला पण त्याचा खूप अनुभव आलेला आहे खरंच. दत्तगुरू महाराजांचा आणि स्वामी समर्थ महाराजांचा मला खूप अनुभव आलेला आहे. आणि आज एवढं मन प्रसन्न झालं ना, की मनातली एक इच्छा होती की गाणगापूरला जायचं. तर ती इच्छा आमची पूर्ण झालेली आहे. आणि काय गुड न्यूज आहे ते मी पुढं तुम्हाला सांगणारच आहे. तर दर्शन वगैरे झालं आणि मग आम्ही आता अक्कलकोटला जाण्यासाठी निघालोत. इकडे आम्ही म्हणजे कपाळावर आम्हाला इकडं तिथं सर्वजण लिहित होते. श्री दत्त तिथं दिसत नाही आहे व्यवस्थित कॅमेऱ्यामध्ये, पण श्री गुरुदेव दत्त म्हणून असं आहे, श्री दत्त म्हणून आहे. तर अक्कलकोटला निघालो आहोत आणि अक्कलकोटमध्ये तर एवढी गर्दी होती ना, की काय सांगू मी तुम्हाला. एवढी गर्दी होती, गुरुवारचा दिवस आणि एवढे स्वामी भक्त वाढलेले आहेत ना. खरंच यावेळेस तर असं, आज एकादश पण होती आणि एवढी गर्दी की जातासुद्धा येत नव्हतं असं आहे. पण आम्ही प्रॉपर दर्शन मिळालं आम्हाला, स्वामींना दर्शन दिलं, खूप छान वाटलं. आणि आत्ता तुम्हाला मी सांगणार आहे की आमची काय म्हणजे गुड न्यूज आहे, किंवा खरं सांगायचं झालं ना, तर आम्हाला आमच्या स्वामींना ना, माझं एक जे मोठं स्वप्न होतं, आमच्या दोघांचंही खूप मोठं स्वप्न होतं की आमचं एक छोटंसं घर पाहिजेल आम्हाला. तर ते घराचं स्वप्न आमचं पूर्ण झालेलं आहे आणि स्वामींच्या कृपेमुळंच झालेलं आहे. ते सर्व काही स्वामींच्या कृपेमुळं झालेलं आहे. आई-वडिलांच्या आशीर्वादामुळे झालेलं आहे आणि त्यासोबत नवऱ्याच्या कष्टामुळे सर्व काही आज शक्य झालेलं आहे. त्यामुळेच खूप आनंद झाला आणि मग स्वामींच्या चरणी कधी जाऊ असं वाटत होतं. तर स्वामींना आमची सगळ्यात मोठी इच्छा पूर्ण केलेली आहे. यापेक्षा आमच्या काही अशा मोठ्या-मोठ्या इच्छा नव्हत्या, की फक्त एवढंच की आमचं स्वतःचं घर लातूरमध्ये झालं पाहिजे, एवढंच आमची इच्छा होती. मग इकडे पण आलोत, पण एवढं ऊन आणि चप्पल नव्हती. गोलूला आणि मला तर एवढे चटके बसले ना आज, की सांगायचं नाही. इकडे बघू शकतात एवढी गर्दी आहे ना, की लेकरांनासुद्धा खांद्यावर घेऊन काही माणसं उभारलेली आहेत. एवढी गर्दी होती. पण तरीही काही वाटलं नाही. आपल्याला एवढ्या लांबून आपण येतात स्वामींना दर्शन घेण्यासाठी, तर
एवढं तर आपण सहन करू शकतो असं आहे. दर्शन वगैरे सर्व काही झालं. आता घरी निघालेलो आहोत. आजचा व्लॉग आणि ही गुड न्यूज तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला नक्कीच लाईक करा. चॅनलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि असेच माझे छान छान न्यू व्लॉग येत राहतील. थोडेसे व्लॉग लेट होत आहेत पण नक्कीच येतील. तर बाय.